नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ताच जेवण वगैरे झालं. तुझं बाकीच आहे का अजून जेवण? हा काहीतरी जेवण करते मी हळूहळू खाते ना. थोडं मोठ्याने बोल ना काहीतरी. हा मी काय तुमच्यासारखं थोडी जेवण करते. हा मग सावकाश खाते मी. हा का मग आणि पोरीला जेवण देते मग मी खाते. तुम्ही काय तुमचं पोट भरता, तुम्ही भरवता पोरीला. त्रिशूने काय खाल्लं होतं का 4-5 वाजता? हा मग कारण की तिने एवढं जेवणच नाही केलं आता. बरोबर खाल्लं. एवढं पोट मोठं आहे ते काही. हा ना. चिकन खातेस त्रिशू? ओ बापरे, चिकन खाऊन घे ना. चिकन कुठं आहे? ते ताईने पाठवलं. अच्छा, ताईने दिलं. हा हा बस, नको खाऊ आता, राहू दे. सांगते, मला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी होते तुला? हा जाऊ दे, नको खाऊ मग. गायत्री, जेव्हा मी तुला फोटो पाठवले होते, तुला जेव्हा म्हणजे बघायला येण्याच्या आधी, तर तू काय नाही बोलून दिलं होतं का? नाही, मी बघितलेच नव्हतं ते. फोटो बघितले नव्हते तू? मग कोणी बघितले होते ते फोटो? बाबा, मामा, मम्मी, पप्पा, मावशी, काका. हा का? मोठे काका आहेत माझे. म्हणजे एवढ्या सर्वांनी बघितलं आणि तूच फोटो नाही बघितले होते? मी नाही बघितले. तू कशाला दाखवायचं उगाच पोरीला पहिले. हा, आले समोर प्रत्यक्ष बघून घेतात, ती गोष्ट वेगळी ना. म्हणजे तू खरोखर फोटो नाही बघितले नाही होते? बघितले होते. हा. हा. तुला म्हणजे असं मनामध्ये असेल ना की मला मुंबईतला पोरगा नको पाहिजे, नाही, गावाजवळच पाहिजे? असं काहीच नव्हतं आपलं. हा आपलं आई पप्पावर डिपेंड होतं सगळं. हा त्यांच्या मर्जीनेच सगळं होईल, बाकी काही नाही विचार केला. हा काय? जे करते ते त्या चांगलंच करते. आणि तू फोटो मला असे काय पाठवले होते? पण मित्रांनो, हिने ना ते मला 2-3 फोटो पाठवून दिले होते. एवढी बारीक बारीक दिसत होती ना ती. आत्ता नाहीत माझ्याकडे फोटो, नाहीतर मी आता अशी झाली. हा आता झाली झाड. अरे पण तुम्हाला फोटो असे काय पाठवले होते? साडी नेसली होती हिने आणि एकदम अशी पूर्ण बारीक बारीक दिसत होती, म्हणजे एकदम विचित्र दिसत होती डायरेक्ट. होय, मी होते ना विचित्र. अरे तूच होती, पण तिथं फोटो मध्ये डायरेक्ट वेगळीच दिसत होती तू. एवढी मस्त होती. आणि जेव्हा तुला समोर बघायला आलो तेव्हा तू तर वेगळीच दिसत होती. नुसता साधा पंजाबी ड्रेस, मेकअप नाही, काही नाही, काहीच नाही केला होता तू. तसं झालं. म्हणजे याचा अर्थ तुला करायचंच नव्हतं का लग्न? समजलं मला. हा, समजलं बरोबर. हो बापरे. नाही, नाही. मग काहीतरी आता बघायला आलो होतो तुला, तर काहीतरी साडी बिडी नेसून यायची ना. हा काय साडी बिडी काय काय राहिलं आपलं. चला बाबू, चला बाबा बाई बघून गेलेले. हा. होणारे असं फायनल तेव्हा साडी बिडी असं. हा ठीक आहे तेच. ना. त्या का तू सुरतवर ना आली होती काय जैतानाला तू? हा मग मित्रांनो, जेव्हा का म्हणजे मी पण मुंबईला होतो आणि आई आणि मी गेलो होतो गायत्रीला बघण्यासाठी. तर तेव्हा म्हणजे मी तर पसंत येऊनच गेलो होतो, पण गायत्रीला मी काय बघितलं नव्हतं. मग शेवटी गायत्री आली, ती चहा घेऊन आली होतीस ना तू? चहा वगैरे घेऊन आली. त्याच्यानंतर म्हणजे खूप भारी वाटलं की नाही, म्हटलं आता हे लग्न करणार तर याच मुलीसोबत करणार म्हटलं. असं मनामध्येच ठरवलं होतं मी. नंतर मग काय अर्ध्या एक तासाने सगळं हा बोल तिथंच झालं. नंतर ते मिठाई वगैरे आणली, जेवण पण करून गेलो. मिठाई आणली होती तुम्ही काय माणसं? आता हा नाही, हा बोलले मग काही काही खुश तर व्हायला पाहिजे होतं. आम्ही घेऊन येऊ मिठाई. हा, मग तू फोटो आम्ही असे घेऊन येऊ म्हणे. तू आता तिथं काही मार्केटला आम्ही आणायला गेलो, आम्ही पण काही घेऊन नाही बसलो होतो, घरातच नव्हतं. आम्ही पटकन पाठवलं तर सांगितलं ना एक बॉक्स आमच्याकडनं पण आणा. मग नारळ गोट्याला आणला होता ना मी? काय आणलं होतं तुम्ही? नाही, नारळ गोट्याला मोबाईल दिला होता ना. मोबाईल दिला होता मला. काय आणलं होतं खायला? हा खायला काय आणायचं ना मला? पेढा बिडा मिठाई काहीतरी काही गोड तोंड करायचं आणायचं ना. नाही यार, तेव्हा नारळ गोट्या टायमाला आणायला पाहिजे होतं ना. वगैरे काहीतरी मग आमच्याकडनं खाऊन गेलेले. हा ना. आणि आम्हाला नाही आणून दिलेलं. आणि काय चिकनची भाजी बनवली होती ना तेव्हा, पण बघायला आलो होतो तेव्हा. मग हा ते तो ड्रेस भारी होता पण तुझा. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना मी, तेव्हा मस्त ड्रेस होता तो तुझा. आहे ना तो. आहे का तो ड्रेस? पण आता नाही होणार ना तो. हा. चालेल मित्रांनो, काय नाही, ते थोडं लग्नाचा किस्सा तुम्हाला सांगायचा होता. गायत्रीला मी बघायला वगैरे गेलो होतो. गायत्रीने माझे फोटो बघून मला नाही बोलून दिलं असतं. मग एखादी तू चांगल्या घरामध्ये गेली असते ना गायत्री अजून. चांगलं काय, घर चांगलं, हा तिथं नवरा चांगला नाही राहत. जिथं नवरा चांगला तिथं घर नाही चांगलं असं बोलतात. हो बरोबर नवऱ्याला आयुष्य मागायचं, बाकी सगळं सोनं सोनं. एक बरोबर. नवरा चांगला राहिला आपला हा तर सगळं चांगलं आहे. बरोबर. हो, हा तेच महत्वाचं असतं गायत्री. मेन म्हणजे समोरचा मुलगा कसा आहे, मेहनती आहे का, कसा आहे, काय आहे,
याच्यावरती अवलंबून असतो. पप्पा नाही बघितलं काही. नाही. मम्मी आली, पप्पा आली, हा. मामा आले, कोणीच नाही. नाही आलेलं. मित्रांनो म्हणजे ना यांनी ना आमचं घरदार नाही बघितलं, काही नाही, काहीच बघितलं नाही हा, की आमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, काय आहे, काय नाही, काहीच बघितलं नाही त्यांनी. फक्त एक मला बघितलं, माझ्यावरती विश्वास ठेवला, माझ्यावरती विश्वास ठेवूनच गायत्रीचा हात माझ्या हातामध्ये देऊन दिला मित्रांनो. म्हणजे असं कधीच त्यांनी काही कुठल्या गोष्टीचं काय अपेक्षा केली नाही, की मुलाकडे शेती पाहिजे का मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे. माझ्या आधी पण स्थळं येऊन गेली होती ना गायत्री, त्यांच्याकडे तर भरपूर प्रॉपर्टी वगैरे होती ना. मी बोलते काय हां एक पोरगा होता पण मला नाही आवडले. हां आलेला हां ते तर पूर्ण होच्या म्हणजे फायनलच करायला आलेले ते. हा होऊन जाईल असं म्हणून. हां काय त्याचे किती 4-5 बहिणी, हा. त्याची आजी, मावशी, मम्मी, पप्पा, मामा, त्याचा भाऊ, आजोबा, काका, चुलते सगळ्यांना घेऊन आले. एवढी मोठी गाडी भरून सगळे हां बघायलाच. मग आणि आले उभे करून दिलेलं बघितलं. हां बोलते सांगा बोलते काय बोलायचंय बोलते तुमचं बोलते. सगळे जणांनी एकाने 100, 200, 50 असे सगळ्यांनी हातामध्ये पैसे घातले. म्हणजे पाया पडून घेतो हां 10,000 पाया पडतं ना. त्यांनी मला पैसे दिले. ते बोलता हा म्हणजे आम्हाला पोरगी आवडलीये, हां तुमचा हा आहे. हां हा त्यांची मस्त ती बागेत शेती बोलतो ना आपण, हां शेती बिती सगळं झालं. हां काय 2 तास असं काम होतं मस्त. हां मग तुला नाही आवडला होता तो? हां पोरगाच नाही चांगला होता. हां का जाम पाहापूर दिसायचा आणि काय बोलायचं पटला असाच होता एकदम वेगळाच दिसायचा. हां मग तर नको बोलते ते काही प्रॉपर्टी काही सोबत नाही घेऊन फिरणारे बोलते. आपली पोरगी बोलते तर नवरा सोबत राहणार आहे ना बोलते. जिथं जायचे तिथं बोलते. बरोबर. म्हणून नाही बनवून दिलं. अच्छा नाही करायचं बघू बोलते. सांगू म्हणे आम्ही तुम्हाला बाबा बोलत होते. हां का मग नाही म्हणून दिलं होतं. हा, नाही. मग हे किती स्थळ आले होते गायत्री तुला बघायला म्हणजे असे मी येण्याच्या आधी? मेल्याच्या. हां 2-3 स्थळ आले असतील ना बघायला? हा एक मुंबईचाच पोरगा होता. तो पण फोटोग्राफरच होता. हां का तर बाबा बोलते आवा ते सगळ्यांकडे आता तंगड्या करून तर फोटो काढायला म्हणे पुढे काय करी म्हणे. हां नाही बोलून दिलं बाबाने त्याला. हां हां मग फोटोग्राफर होता तो. हां बोलते, मग "हा, असेच फिरायला होते आधी." मी जेव्हा आलो होतो तेव्हा बाबां ते नव्हते ना, फक्त मामान तेच होते ना? नाही ना, बाबा नाही ना मामान ते होते ना, मामान ते होते आणि आपले पायलचे पप्पा होते. बाबा, हा. पायाचे पप्पा, मोठी मावशी, 3 नंबरची मावशी, मम्मी, पप्पा असे होते. हां का तेच मित्रांनो म्हणजे असं म्हणजे त्यांनी खरोखर सांगतो कुठल्याच गोष्टीची खरोखर अपेक्षा केली नाही, काही नाही. डायरेक्ट म्हणजे आमचं लग्न म्हणजे नारळ गोटा पण झाला, नंतर साखरपुडा पण झाला, लग्न पण झालं. जास्तीत जास्त 1 महिन्यातच सगळं उरकून टाकलं ना गायत्री? नाही ना. 1 महिना का 2 महिने? 2 महिने ना? मार्च हां मार्च, एप्रिल. 15ला हां आलेले. हां 23 तारखेला नारळगोडा ठेवून दिलेला. बरोबर. हां मग एप्रिल महिन्यापर्यंत बोललेलो, फोन देऊन गेलेले. हां आणि मग मे मध्ये लग्न ठेवून दिलं. मी म्हणजे हां तेच मित्रांनो जास्त म्हणजे असं काय एकदम एकदम म्हणजे काय बोलतात त्याला मोठेपणा काय केला नाही आम्ही लग्नामध्ये. साधंसुधंच लग्न केलं पण एकदम भारी लग्न झालं मित्रांनो आमचं. म्हणजे विषयच नाही त्याच्याबद्दल डायरेक्ट. ठीक आहे चालेल मित्रांनो. चला आमचा लग्नाचा किस्सा तर तुम्ही ऐकलाच. आमचं आज या प्रकारे लग्न झालं. गायत्रीला मी बघायला वगैरे गेलो होतो. ते गायत्रीला किती स्थळ वगैरे आले होते बघायला. तेच त्याच्याबद्दलच बोलणार होतो मी. लग्नामध्ये सगळं इकडं केलं होतं ना मम्मी त्यांनी. हां पण खूप चांगलं मस्त नियोजन मस्त केलं होतं गायत्री लग्नामध्ये. म्हणजे एकदम ते बग्गी वगैरे लावली होती. जेवण वगैरे एकदम मस्त बनवलं होतं बसले होते. बग्गीवरती. हां खूप भारी वाटलं होतं त्यात. म्हणजे तो दिवसच वेगळा होता पण तो ना. ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. थांबा काय बॉटल. चालेल मित्रांनो चला बाय बाय.